चव्हाण यांनी खरं तर फडणवीसांवरती आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळतात। देवेंद्र फडणवीसांनी आपलं घर फोडलं असं पण हे बघा, महाराष्ट्रातल्या लोकांना आता सवय लागून गेलेली आहे। ह्यांच्या घरातली लोक जर पक्ष बदलला तर ते माननीय देवेंद्रजींच्यावरती आरोप करायचा आणि पवारांच्या पार्टीमध्ये एखाद्याने प्रवेश केला तर पवारांचा षटकार, पवारांनी अमुक केलं, पवारांनी तमुक। मला साधा प्रश्न आहे, दिलीप वळसे पाटील इकडं आणि त्यांची मुलगी कुणीकडे आहे? त्यांचं घर कोणी फुटलं म्हटलं का? इकडं शिंगणे साहेब, इकडं शिंगणे साहेबांची मुलगी तिकडं लढायची म्हणते, त्याचं घर फुटलं कोणी आरोप केला का? तिकडं आत्राम साहेब इकडं मंत्री आहेत, त्यांची मुलगी विरोधात उभा केली, कोणी बोललं का शरद पवारांनी घर फोडलं म्हणून? देवेंद्रजींच्यावरती आरोप करताना महाराष्ट्रातल्या काही जाणकार पुढाऱ्यांनी या बाबतीमध्ये काहीतरी विचार करून बोलायला हवं ना। महाराष्ट्रामध्ये इतकी घरं फोडली ह्या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी, परंतु ते त्यांच्यावरती कुठं वेळ आली का मग ते टीका टिप्पणी करत राहतात। त्यामुळं अशा राजकारणाला काही अर्थ आहे असं मला अजिबात वाटत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।